आणि यानंतर महापालिका निवडणुकीसंदर्भातली एक मोठी बातमी पाहूयात। महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात, निकालाची तारीखही आली आहे। मात्र अद्याप महापालिकांमध्ये महापौर पदाबाबतचं आरक्षण जाहीर झालेलं नाहीये। निवडणुकीनंतर विविध महापालिकांमध्ये कोणत्या वर्गवारीचा महापौर बसेल हे अद्यापही जाहीर न झाल्यानं चर्चा होतीये। विशेष म्हणजे अजून जिल्हा परिषद निवडणुकांचा कुठलाही थांगपत्ता नसताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं आरक्षण हे अनेक आठवड्यांपूर्वीच जाहीर झालंय। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पूर्वी नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाची सोडत ही बऱ्याच पूर्वी जाहीर झाली होती। मात्र महापालिकेतील महापौरांच्या आरक्षणाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीसाठी आणखी किती उशीर होणार असा सवाल उपस्थित होतोय। आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, खरं तर हे आरक्षणाची सोडत कधी नेमकी निघणं अपेक्षित होतं, कारण आता ऑलरेडी उशीर झालेला आहे। त्यामुळे आता ही आरक्षणाची सोडत कधी निघेल या संदर्भामध्ये काय माहिती मिळते? निश्चितच आकांक्षा, आरक्षणाची सोडत कधी निघेल हे वेगवेगळे जे महाराष्ट्रातील शहरं आहेत, मोठे महानगर आहेत, त्या ठिकाणी राजकीय कार्यकर्ते त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे। कालच राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारीला महापालिकांसाठीचं मतदान आणि 16 जानेवारीला निकाल हे तारीख जी आहे ती जाहीर केलेली आहे। मात्र निवडणूक झाल्यानंतर कोणत्या जातीचा, कोणत्या वर्गवारीचा महापौर राहणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाहीये। त्यामुळे निश्चितच नगरविकास विभागाला हे करायचं आहे आणि ते नगरविकास विभागाकडून ही आरक्षणाची सोडत केव्हा जाहीर केली जाते याकडे राजकीय पक्षांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा लक्ष लागून आहे। खरं पाहिलं तर नगरपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पद जो आहे तो जनतेमधून निवडलं जातं। त्यामुळे त्याची आरक्षणाची सोडत जी आहे ती बऱ्याच आधी जाहीर करण्यात आलेली होती। मात्र महापालिकांमध्ये महापौर जो आहे तो निवडलेल्या नगरसेवकांमधून निवडला जातो। त्यामुळे तेवढी घाई जी आहे ती नगरविकास विभागाला कदाचित नसावी, म्हणून आरक्षणाची सोडत अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नसावी असं आपण एक तर्क धरू शकतो, गृहीत धरू शकतो। मात्र दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांची निवड सुद्धा जिल्हा परिषदेतून निवडून आलेले जे सदस्य असतात त्यांच्या माध्यमातूनच होते। अजून जिल्हा परिषद निवडणुकींची घोषणा झालेली नाही, ती त्या निवडणुका केव्हा होतील हे निश्चित नाहीये। मात्र ग्रामविकास विभागाने बऱ्याच आधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची आरक्षणाची सोडत जी आहे ती जाहीर केलेली आहे। त्यामुळे महापौरांसंदर्भात कुठेतरी दिरंगाई होत आहे का असा प्रश्न जो आहे तो सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये चर्चेला जातोय आणि नगरविकास विभाग येणाऱ्या काही दिवसांमध्ये आरक्षणाची सोडत जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अगदी धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीसाठी। आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात।